तुमच्याकडे घोडागाडी आहे, माणसं गोळा करायची हिंमत आहे, त्यामुळे जी कामं घेते वर्षभर बिल मिळत नाही. ते जर कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील तर कधी त्यांना माहिती असेल. तर विकासाची निधी तशी मोदी सरकारमधून भरपूर आल्यासारखी वाटते आणि विकास आहे सुसज्ज करण्यासाठी माननीय माजी आमदार गणपत शेठ गायकवाड साहेब असतील यांच्या माध्यमातून देखील विकासाची जी रंग आहे ही अविरतपणे सुरू ठेवलेली आहे. मराठी शाळांच्यात शिकतील त्यांना आम्ही पाणीपट्टी आणि घरपट्टीमध्ये सवलत देण्याचा प्रयत्न करू. ग्रामपंचायत सर्वजन विकासासाठी मी चांगले प्रयत्न करीन. जे माझ्याजवळ आता वेळ आहे त्या वेळात मी चांगला ग्रामपंचायतचा विकास कसा होईल याच्यासाठी मी जरूर प्रयत्न करीन. दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण अंबरनाथ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नारायण या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहोत. या ठिकाणी नवनिर्वाचित उपसरपंच जे विजयजी पुंडलिक काठवले सरपंच पदावरती विराजमान झालेले आहेत, त्यांची निवड सन्मानित सरपंच महोदय यांनी केलेली आहे. सन्मान महोदय, काय सांगाल, आज उपसरपंच पदी निवड झाली तुमची, कसं बघताय गावाच्या विकासाकडे आणि कोणत्या प्रकारचा विकास करणार, काय सांगाल? सर्वप्रथम ग्रुप ग्रामपंचायत नारायण सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, सर्वांनी मला सहकार्य करून आज उपसरपंच पदावर बसवले त्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंचांचे मनापासून आभार. आणि मला ज्यांनी मदत केली त्यांचे इतरांनी त्यांच्याबद्दल पण धन्यवाद. आता सर्वांची नावं घेत नाही, नंतर आपण व्यक्त करू थोडक्यात. आणि ग्रामपंचायत सर्वजन विकासासाठी मी चांगले प्रयत्न करीन. जे माझ्याजवळ आता वेळ आहे त्या वेळात मी चांगला ग्रामपंचायतचा विकास कसा होईल याच्यासाठी मी जरूर प्रयत्न करीन. सन्मान महोदय, आपल्या समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य कान्हाजी पाटील आपल्या समवेत आहेत. सरजी, कसं बघताय, आज उपसरपंचपदी विजयजी पुंडलिक काठवले यांची बिनविरोध निवड झालेली आहे. सन्मानित सरपंच महोदयांनी त्यांची निवड केलेली आहे, परंतु आपण वरिष्ठ आहात, विकासाच्या माध्यमातून कसं यांच्याकडे बघणार आहात, त्यांना काय गाईडन्स करणार आहात, काय सांगाल? आज नवनिर्वाचित उपसरपंच आणि सरपंच पण नवनिर्वाचित आहे, दोघांची जी नियुक्ती झाली आणि आजचं सांगायचं म्हटलं तरी तर हा कुठलाही पक्ष नसून सर्व एकत्र मिळून पक्षाने निवडून दिलं. आणि खरोखर उद्याच्या जी विकासाची म्हणत असाल तर नक्कीच हा विकास एकत्र मिळून घडेल आणि त्याच्यासाठी आम्ही सहकार्य करू. सर, अनेक कामं बाकी आहेत नारायण ग्रामपंचायत मध्ये. आपण एक मोठा आपल्याला 5 वर्षाचा गाडा अनुभव आहे. आपण जिल्हा परिषद सदस्य होतात, मग ह्या जिल्हा परिषद सदस्य म्हणजे जिल्हा परिषद निधी आणण्यासाठी काय काय तुम्ही प्रयत्न करणार आहात, त्यांना काय पाठिंबा देणार आहात? आता परत निधी भरपूर प्रमाणात मला वाटते MLA माध्यमातून आलेली आहे. विकासाची निधी तशी मोदी सरकारमधून भरपूर आल्यासारखी वाटते आणि विकास आहे. तिन्ही गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये विकास मला वाटतं समीर झाले, विलास झाले आणि चांगल्या पद्धतीने या 5-6 वर्षामध्ये विकास केलेले आहे आणि आणखी विकासासाठी आम्ही करू मदत. नारायण ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदाची निवड होती, त्यासाठी जवळजवळ या 5-10 गावातील लोकांनी तिथे हजेरी लावलेली आहे. आणि खरोखर आनंदाची गोष्ट अशी आहे की एक आपल्याला तरुण कार्यकर्ता विजय काठवले यांची निवड करण्यात आलेली आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पक्षाची भावना नाही, एक चांगला कार्यकर्ता आणि सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे हा विचार मनात ठेवून इथल्या सर्व सदस्यांनी निर्णय घेतलाय, इथल्या सर्व वरिष्ठांनी निर्णय घेतलाय. उपसरपंच सुद्धा तरुण आहेत, कर्तबगार आहेत आणि त्या सुद्धा कामं करत असतील, प्रश्नच नाही, करतील. तर या ठिकाणी डेव्हलपमेंट एवढी फास्ट आहे का जर तुम्ही 5 वर्षांमध्ये इथे जर आलात तर इथे काय पालट झालेला असेल. त्यामध्ये या दोघांचा तर हातभार लागेलच, सरकारचं तर आहेच, इतर कार्यकर्त्यांचं आहेच, पण हे दोन्ही सुद्धा तरुण कार्यकर्ते झटतील. आणि विजयचं विशेष कौतुक असं करायचं की त्याला सामाजिक कार्याची आवड आहे. त्यांच्या मिसेस पोलीस पाटील आहेत, ते सरपंच सरपंच झालेले आहेत. तर या भागाचा जो काही विकास लोकांना अपेक्षित आहे तो त्यांनी इथे येऊन मांडावा. तिन्ही गावातील कुंभारली, करवला, नारायण त्या लोकांनी इथे येऊन आपली गाऱ्हाणी मांडावी. मला खात्री आहे का आपले दोन्ही जे आहेत कार्यकर्ते किंवा पदाधिकारी हे आपल्याला कुठे कमीपणा भासू देणार नाहीत किंवा कमी त्याचं वाटणार नाहीत.
एवढ्या कामाचे धडाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे घोडागाडी आहे, माणसं गोळा करायची हिंमत आहे, त्यामुळं जाण्याचा प्रश्न आहे. आता कामं जास्त म्हणजे बीडीओ ऑफिसला, पण आता पंचायत समिती जिल्हा परिषदेकडे फंड्स नाहीत, डायरेक्ट स्टेट गव्हर्नमेंट फंड देतात. पंचायत समितीची कामं घेते वर्षभर बिल मिळत नाही. ते जर कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील तर कधी त्यांना माहिती असेल. ओके सर. तर अशा पद्धतीचं आहे. त्यांना परत मी शुभेच्छा देतो. त्यांनी त्यांच्या कार्यात दोघांच्या यश संबंधन करावं आणि या भागाचा विकास करावा विनंती. आपल्या समवेत मलंगड विभागाचे भाजपाचे अध्यक्ष समीरजी भंडारी आहेत आणि इथं या ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्मानित सदस्य सुद्धा आहेत. सरजी, काय सांगाल तुमच्या अनुभवानुसार आता ह्या गावाचा विकास होणार आहे? तुमचेच आमदार आहेत, तुमचेच सन्माननीय महायुतीचे खासदार आहेत आणि मुख्यमंत्री पण तुमचेच आहेत. नारायण ग्रुप ग्रामपंचायतमध्ये कसल्या प्रकारचे निधी आणणार आहात, काय सांगा? गेल्या 5 वर्षापूर्वीपासून ग्रुप ग्रामपंचायत नारायण ह्या नारायणच्या क्षेत्रामध्ये जी महसूल गाव आहेत त्या सगळ्या गावांच्यात खासदारांपासून तर मागचे जे आमदार होते गणपत शेठ गायकवाड आणि आता त्यांच्या सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांच्या मार्फत खूप सारा निधी येत असतो. तसेच त्यांच्या मार्फत खूप विकास कामे आतापर्यंत झालेली आहेत आणि अजून सुद्धा ते आमच्याकडनं जे काही कामं शिल्लक आहेत त्यांच्या याद्या मागवतात आणि त्याप्रमाणे ते निधी पुरवतात. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या मार्फत आमच्या ग्रामपंचायतच्या स्वनिधीतनं सुद्धा खूप योजना चालू आहेत आणि त्यांचा आमच्या ग्रामपंचायतचे सगळे सदस्य ऍक्टिव्ह आहेत. ते सतत पाठपुरावा करत असतात आणि जसा आमदार आणि खासदारांचा निधी आमच्या ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध होतो तसाच निधी आमच्या ग्रामपंचायतच्या पाठपुराव्याने सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे उपलब्ध होतो. म्हणून चांगल्या प्रकारे विकास कामं झालेली आहेत. आमच्या इथल्या सगळ्या समस्या म्हणजे रस्त्यांच्या त्या मला वाटतं पूर्णतः तिन्ही गावांच्या संपलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं काम चालू आहे. पाण्याची जी समस्या आहे ती आता नारायणगावची तर 100% संपलेली आहे. करवला कुंभारलीची जी समस्या आहे ती पण काही दिवसांनी संपेल, कारण आमचे जे नलाचे कनेक्शन होतं ते MIDC कडनं रद्द करण्यात आले. त्याचा आमचा पाठपुरावा चालू आहे. तो पण लवकरात लवकर आता जे नवीन उपसरपंच बनल्यात आम्हाला त्यांची सुद्धा खूप मदत होईल आणि ते ह्या पाठपुराव्याला माझ्या बरोबर किंवा आमच्या ग्रामपंचायतच्या बरोबर राहून सतत जेवढे रद्द झालेली किंवा रखडलेली कामं आहेत ती आम्ही एकत्र येऊन पूर्ण करू. महोदय, माझ्या माहितीनुसार किंवा काही लोक बोलतायत की ग्रामपंचायतचे जे काही या ग्रामस्थ आहेत ते कर भरत नाहीत, पण आपण तरुण आपण सरपंच आहात, उपसरपंच आहात किंवा सदस्य आहात, त्यासाठी काय उपाययोजना करणार का? त्यांना काही डिस्काउंट देऊन कर 100% भरावा यासाठी काय प्रयत्न करणार? याच्यासाठी शासनाकडनं वारंवार काही GR निघत असतात कर सवलती संदर्भात, परंतु ते मोठ्या संस्थांमध्ये असतात जसं महानगरपालिका, नगर परिषदा. ग्रामपंचायत मध्ये उत्पन्न कमी असतो, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या सुविधा देता येत नाही. तरी पण आम्ही काही मराठी शाळांचा पट वाढावा याच्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना याच्यामध्ये सवलत देण्याचा आमच्या ग्रामपंचायतचा विचार आहे आणि पुढच्या मीटिंग मध्ये त्याच्यावर आम्ही ठराव घेऊन शक्यतो ते सर्व एकमताने सहमत करू की ज्यांचे पाल्य मराठी शाळांच्यात शिकतील त्यांना आम्ही पाणीपट्टी आणि घरपट्टीमध्ये सवलत देण्याचा प्रयत्न करू. आपल्या समवेत माजी सरपंच विलासजी पांडुरंग पाटील साहेब आहेत. सरजी, काय सांगाल? साहेबांची निवड झालेली आहे. तुमचे मित्र विजयजी काटोले असतील, सुंदरताई मॅडम आहेत, त्यांनी सरपंच निवड केलेली आहे. कसं बघता याकडे, काय सांगाल? आजच्या दिवशी बोलायचं झालं तर आमच्या ग्रुप ग्रामपंचायत नारायणमध्ये आज विजयजी काटोले हे माझे शाळेचे सहकारी मित्र आहेत. आज त्यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत नारायणच्या वतीने त्यांचे शतशः आभार मानू इच्छितो. या ग्रामपंचायतमध्ये सरपंच सुनीताताई चिकनकर यांच्या अध्यक्षतेखाली आजची जी सभा पार पाडली, या सभेमध्ये आमच्या गावातील सरपंचाच्या निवडणुकीमध्ये ज्या 11 सदस्यांनी एकमताने सुनीताताई यांना जशी निवड केली त्याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा उपसरपंच म्हणून विजय काटोळे यांची सर्व सदस्यांनी एकमताने एकमुखाने कुठल्याही प्रकारचा विरोध न करता जो ठराव संमत केला, या सर्व सदस्यांचे माझ्या वतीने
हार्दिक आभार आहेत. आणि या ग्रामपंचायतच्या विकास कामांमध्ये कुठल्याही प्रकारचा जो विरोधाचा जो भास आहे, हा विरोधाचा भास नसून ही ग्रामपंचायत एकमुखाने एकवतीने जी चाललेली आहे आणि जी विकासाची गंगा आज सुरू झालेली आहे. आणि विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर करवले असेल, कुंभारले असेल आणि नारेन या तिन्ही गावांचे जे मुख्य रस्ते आहेत हे सुसज्ज झाले. हे सुसज्ज करण्यासाठी माननीय माजी आमदार गणपतशेठ गायकवाड साहेब असतील यांच्या माध्यमातून देखील विकासाची जी गंगा आहे ही अविरतपणे सुरू ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे आताचे जे नवनिर्वाचित आमदार सुलभाताई गायकवाड ह्या देखील आहेत. त्यांनी त्यांची जी परंपरा आहे कायम ठेवलेली आहे. या ग्रामपंचायतमध्ये त्यांनी वेळोवेळी लक्ष देऊन या ग्रामपंचायतमध्ये चांगल्या प्रकारची जी विकासाची गंगा ही व्यवस्थितपणे अविरतपणे सुरू ठेवलेली आहे. त्यामुळे येथे जमलेल्या सर्व ग्रामस्थांचे, आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य असतील काशीनाथ दादा पाटील, त्याचप्रमाणे समीरजी भंडारी, त्याचप्रमाणे आमचे बंधू विनोदजी पाटील, राजाराम चिकनकर, त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत नारायण कार्यक्षेत्रातील सर्व पदाधिकारी मंडळी यांचे शब्दसुमनाने आभार व्यक्त करतोय. विलासजी पाटील, सुनताई मॅडम होत्या सरपंच महोदय, त्यांनी आता सांगितलं की जे विजय काठवले यांची निवड झालेली आहे ही बिनविरोध निवड झालेली आहे. या ग्रामपंचायतमध्ये कोणत्या प्रकारचा राजकारण नसणार, या ठिकाणी पूर्णतः संपूर्ण समाजकारण असणार आहे. आणि ह्या ग्रुप ग्रामपंचायत नारायणची विकासाची गंगा ही सुरळीतपणे अविरतपणे वाहणार आहे. आणि सन्माननीय स्थानिक आमदार मॅडमनी सुद्धा या ठिकाणी मोठा निधी दिलेला आहे. गणपतशेठ गायकवाड या साहेबांनी सुद्धा मोठा निधी दिलेला आहे. त्या अनुषंगाने ह्या ग्रुप ग्रामपंचायतचा विकास होणार असं माजी जिल्हा सदस्य काशीनाथजी पाटील यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन हनुमान पाटील सोबत मी बाळासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, नारायण, अंबरनाथ.